नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उपवासाच्या खुसखुशीत कापण्या हा पदार्थ 15 दिवस टिकतो. तर आषाढी एकादशी जवळ येत आहे, त्यानिमित्त हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चहाबरोबर ह्या कापण्या अतिशय सुंदर अशा लागतात आणि खुसखुशीत राहतात. कुठल्याही उपवासाला हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आषाढ सध्या चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर बघू शकता इथे या पिठाला थोडा चिकटपणा असतो, त्यामुळे या पिठाचा वापर केलेला आहे. इथे शिंगाड्याचं पीठ अर्धी वाटी घालून घेतलेलं आहे आणि राजगिरा पीठ अर्धी वाटी घालून घेतलेलं आहे. दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटी शिंगाडा आणि 1 वाटी राजगिरा पीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता दुसरी वाटी त्याच पद्धतीने मी घेतलेली आहे आणि 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. गूळ पावडर वापरलेली आहे, तुम्ही किसून घेतला तरी हरकत नाही. आणि 30 वाटी भरून मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपल्याला छान याला उकळी येऊ द्यायची आहे, की जेणेकरून हा सगळा गूळ याच्यामध्ये विरघळावा. त्यामुळे छान याला चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, ढवळून घेणार आहे. तर बघू शकता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि हे जे पाणी आहे हे मी थंड करण्यासाठी आता थोडा वेळ साईडला ठेवणार आहे. तर बघू शकता तो इकडे आपण पिठाकडे यायचं आहे, की चिमटभर मीठ घालून घेतलेलं आहे, वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि इथे 2 चमचे साजूक तुपाचा वापर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. हे तूप आणि या पिठावर घालून घ्यायचं आहे. तर व्यवस्थितरित्या या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी अजून पीठ ॲड करणार आहे, पण गुळाचं पाणी घातल्यानंतर ती 1 वाटी पीठ ॲड करून घेणार आहे. तर बघू शकता इथे एकूण 3 वाट्या पिठाचा वापर करणार आहे. तुम्हाला जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं. तर हे जे तूप आहे याला व्यवस्थितरित्या मी हे जे पीठ आहे ते लावून घेतलेलं आहे. तर छान असं बघू शकता हे गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि थंड करण्यासाठी ह्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता गुळाचं पाणी आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सुरुवातीला प्रथम हळूहळू हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे थोडंसं पातळ वाटते, त्याच्यामुळे जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहे. तर काही हरकत नाही, थोडं कमी जास्त पीठ असेल तरी. शक्यतो आपल्याला याला कणकेसारखा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने पीठ ॲड करत कुठलंही पीठ ॲड करू शकता, शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं किंवा दोन्ही मिक्स करून जरी पीठ ॲड केलं तरी हरकत नाही, काही फारसा फरक पडत नाही. त्यामुळे ही रेसिपी 100% छानच बनते. त्यामुळे ही नक्की ट्राय करून बघा. मला जसं लागेल तसं बघू शकता मी यामध्ये पीठ ॲड करून घेणार, जेणेकरून याचा गोळा छान बनावा. आणि शिंगाड्याच्या पिठाला किंवा राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा असतो, त्यामुळे ह्या कापण्या अतिशय सुंदर आणि खुसखुशीत होतात. तर बघू शकता व्यवस्थितरित्या मळून घेतलेलं आहे मी, पातळ अजिबात गोळा नाही. तर थोडासा तुपाचा हात लावून मी याला छान मळून घेतलेला आहे. तर बघू शकता 15 मिनिट थोडंसं पीठ बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरच मी छान मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे. शक्यतो पोळपाटावर छोटी अशी पोळी लाटत बसावी लागते, त्यामुळे मी इथे अगदी फटाफट लाटून घेतलेलं आहे. आणि हे पीठ आहे ते एकजीव छान बघू शकता करून घेतलेलं आहे. आणि याचं बघू शकता 2 पार्टमध्ये मी याला डिवाईड केलेलं आहे. तर बघू शकता 2 पार्ट याचे केलेले आहेत आणि एक मोठीची मोठी पोळी आपल्याला छान थोडासा पिठाचा हात लावत पिठाचा वापर नाही केला तरी हरकत नाही, पण जर खाली चिकटत असेल तर नक्की पिठाचा वापर करा किंवा तेल किंवा तूप लावू शकता. तर याला छान मी अशी मोठी पोळी लाटून घेणार आहे. तर यामध्ये तीळ पण ॲड केलेले आहेत. तर बघू शकता तुम्हाला हवे असेल तर टाकू शकता, नाही टाकले तरी हरकत नाही. तर इथे मी अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे. शक्यतो ह्या कापण्या पातळ अशा छान खुसखुशीत लागतात. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता. तर बघू शकता इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि याला सुरीच्या साहाय्याने याला असे छान ज्या पद्धतीने आपण शंकरपाळी बनवतो त्याचा थोडासा मोठा आकार करायचा आहे आपल्याला. तुम्ही ह्या आषाढी एकादशीला अशा डबाभर कापण्या तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने अशा शेपच्या ह्या कापण्या असतात. तर मी व्यवस्थितरित्या
अशा कापून घेणार आहे. तर तुम्हाला जशा मोठ्या लहान हव्या असतील तशा पद्धतीने याचे पार्ट करून घ्यायचे आहेत, किंवा गोल पुरीसारखं लाटलं तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने याला एक 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 असं काढून मी एका प्लेटमध्ये घालून घेणार आहे. तर ज्या सर्व कापण्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि इथे मी शेंगदाणा तेल वापरणार आहे. तोपर्यंत तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि दुसरीही पोळी मी व्यवस्थितरित्या अशी लाटून घेतलेली आहे. तर खूप छान अशा पद्धतीने ह्या कापण्या लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि थोडासा पिठाचा हात लावत याला छान असं पातळ लाटून घेणार आहे. प्रवासासाठी किंवा उपवासासाठी ह्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ हे हेल्दी आहे, त्यामुळे ह्या उपवासाच्या कापण्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. गोड किंवा अजून तिखटही तुम्ही बनवू शकता. गुळाच्या पाण्याचा वापर करण्याऐवजी तुम्ही तिखट मिठाचाही वापर करू शकता. दुसऱ्या पद्धतीने दाखवत आहेत. तर इथे मी छान असा पुरीसारखा आकार दिलेला आहे. आणि माझ्याकडे छोटी वाटी आहे. शक्यतो मला छोट्या आकाराच्या पुऱ्या जास्त आवडतात, म्हणून इथे तुम्हाला मोठी जर पुरी हवी असेल तर मोठ्या वाटीचाही वापर करू शकता. अशा पद्धतीने ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी अशा काढून घेणार आहे. खूप खुसखुशीत अशा पुऱ्या बनतात आणि टिकायलाही भरपूर आणि कमी वेळात कमी साहित्यात बनतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही उपवासासाठी नेहमी ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता हे ज्या गोल पुऱ्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये पुन्हा एकदा काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तळण्यासाठी आपल्या रेडी तिकडं मी तेल तापायला ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं. हवं असेल तर तुम्ही तुपातही तळू शकता. शेंगदाण्याचं तेल उपवासाला चालतं, त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. आणि ह्या अशा पद्धतीने ज्या पुऱ्या आहेत ते मी या प्लेटमध्ये घालून घेतलेल्या आहेत. मगाशी ज्या कापण्या रेडी केलेल्या आहेत त्या पण एका प्लेटमध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि ह्याच्या परत एकदा मी कापण्या तयार करून घेणार आहे. तर बघू शकता हे शेंगदाण्याचं तेल छान तापलं आहे की नाही याचं बघू शकता. एक छोटासा गोळा टाकून बघितलेला आहे तर छान लाल झालेला आहे. जास्तही आपल्याला गरम नको आहे. तर बघू शकता इथे मी हलकेसे बबल येईपर्यंत आपल्याला म्हणजे व्यवस्थितरित्या ह्या कापण्या आतून तळल्या जातील आणि टिकतील आणि खुसखुशीत राहतील. त्यामुळे तळताना घाई करायची नाही. मंद गॅसवरच आपल्याला मीडियम फ्लेमवर तळल्या तरी हरकत नाही. जास्त गॅस मोठाही नको, जास्त छोटाही नको. आणि छान याला होऊ द्यायचं आहे एकदा तेलात एक बाजू, आणि मगच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. तर चवीमध्ये बिलकुल फरक कळत नाही. या चवीलाही खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक कापणी व्यवस्थितरित्या उलटून घ्यायची आहे. शक्यतो खूप नाही कापण्या तेलामध्ये टाकायच्या आपल्याला. थोड्या प्रमाणातच आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या तेलामध्ये आपल्याला याला छान तळून घ्यायचे आहेत. तर लाल होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत. तर सर्व कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. आणि ह्या कापण्या माझ्या पूर्ण तळून झालेल्या आहेत आणि मी इथे पुऱ्या घालून घेतलेल्या. शक्यतो ह्या पुऱ्या बिलकुल फुगत नाहीत. तर छान अशा एकदम छान कडक आणि खुसखुशीत होतात. जशा पाहिजे असेल तशा तुम्ही तळून घेऊ शकता. थोड्याशा कमी तळल्या तर त्या मऊ होतील आणि जास्त तळल्या तर अशा खुसखुशीत लागतात. त्यामुळे याला आपल्याला मध्यम आचेवर छान याला क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे. शक्यतो ह्या खूपच जास्त गरम तेलावर तळायच्या नाही, लगेच काळ्या पडतात. अशा पद्धतीने सर्व रेडी झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.